पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री गणेशाय नमः। श्री गुरुभ्ये नमः। जय जयाजी जगदुद्धारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा अघटित मायावताधरा भिंतीवाना गुरुराया। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेचं अनुसंधान आहे। ग्रंथकर्ते असणारे माऊली महाराज आणि या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची असणारी त्या ठिकाणी आराधना करू लागलेली आहे। असणारा त्या ठिकाणी जगाच्या उद्धारासाठी अवतार त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी या नावानं त्या ठिकाणी घेतला गेला आणि या अघटित असणारी माया त्या ठिकाणी म्हणजे या अवतारामध्ये धारण केली आणि असणाऱ्या त्या ठिकाणी सद्भक्ताचा असणारा उद्धार त्या ठिकाणी केला। एवढंच नाही, असणाऱ्या त्या ठिकाणी निर्जीव असणारी भिंत या भिंतीला चालवण्याचं सामर्थ्य आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तुम्ही त्या ठिकाणी केलं। तुमचा जय जयकार असो। रेड्यामुखी वेदोपचार करुणी तोषविले सकळ विप्र फोडोनी भगवद्गीता भंडार सकळ जना वाढविले। एवढंच नाही, असणाऱ्या त्या ठिकाणी रेड्याच्या मुखातून असणाऱ्या वेदाचा उच्चार त्या ठिकाणी करून घेतला आणि सर्व लोकाला असणारा त्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी दिला। एवढंच नाही, असणाऱ्या भगवद्गीतेचं भांडार त्या ठिकाणी केलं आणि भगवद्गीतेतून असणारं ज्ञान सर्व लोकाला त्या ठिकाणी दिलं। म्हणून तुमचा असणारा जय जयकार म्हणजे त्या ठिकाणी असो। ऐसा तू कवी महाराज तरी मम कामनेचे धरुणी चोज ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरी ते वद्विका। म्हणून असे असणारे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे तुम्हाला साष्टांग प्रणिपात त्या ठिकाणी असो। माझ्या मनामध्ये काय इच्छा ही तुम्हाला त्या ठिकाणी कळतं, म्हणून माझ्या असणाऱ्या मनाची इच्छा पूर्तता करण्यासाठी हा जो असणारा नवनाथ भक्तिसार ग्रंथ आहे, हा ग्रंथ अधिकाधिक असणारा सुरस त्या ठिकाणी व्हावा। असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे ऐकणाऱ्याचं गाणाऱ्याचं त्या ठिकाणी आणि असणारं संकट त्या ठिकाणी दूर करावं म्हणून तुम्ही असणार या ठिकाणी यावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी केली। मागील अध्यायी कथा सुरस दिली वाक बचिंद्रास वरदेऊनी वात चक्रास गमन करता पै झाला। मग मागच्या अध्यायाच्या ठिकाणी असणाऱ्या मच्छिंद्र नाथाला म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या सर्व देवानी असणाऱ्या सूर्यनारायणा सहित प्रभू रामचंद्रा सहित सर्व देवानी असणारं वरदान त्या ठिकाणी दिलं आणि सगळे आपापल्या ठिकाणी आणि मुले निघून गेले आणि श्रीरामाची झाली भेटी तेही वरोपुनी शेवटी पाशुपतरायांची रामाचे पोटी कामना संतुष्ट केली मचिंद्र। आणि त्याच वेळेस असणारा म्हणजे पाशुपत राजाला असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यावं अशी इच्छा त्या ठिकाणी होती आणि पाशुपत राजाच्या मनाची इच्छा ही मच्छिंद्रनाथांनी त्या ठिकाणी पूर्ण केली। प्रभू रामचंद्राला आमंत्रित केलं आणि पाशुपत राजाची भेट घालून त्या ठिकाणी दिली। मच्छिंद्रनाथाचे आणि प्रभू रामचंद्राचंही असणारं दर्शन त्या ठिकाणी घडलं गेलं। सगळ्याच्या मनाची कामना आणि संतुष्ट म्हणे मच्छिंद्रनाथांनी केली। असो आता येथून मच्छिंद्रनाथ सप्तमोक्ष पुऱ्या पांगुनी त्वरित अयोध्या मथुरा अंकित यथार्थ काशी काश्मीरी पाहिली। मग आता म्हणजे या अध्यायातून असणारी सुरुवात करत असताना आता मच्छिंद्रनाथ कुठल्या त्या ठिकाणी जाणार आहेत तर मच्छिंद्रनाथ असणाऱ्या ज्या मोक्षाला नेणाऱ्या ज्या 7 पुऱ्या आहेत त्या ठिकाणी या 7 पुऱ्याचं दर्शन त्या ठिकाणी करणार आहेत। तिथून असणाऱ्या 7 पुऱ्या कोणत्या आहेत? पहिली असणारी अयोध्या आहे, दुसरी मथुरा आहे, तिसरी अवंतिका आहे आणि काशी आणि काश्मीरी ही क्षेत्र करत करत तीर्थयात्रा मच्छिंद्रनाथ करू लागले। मिथिला प्रयाग गया सुरस तेथे नमुनी विष्णुपदास अन्य तीर्थे करुणी बंग असं पहिल्यापासून मिथिला प्रयाग गया सुरस तेथ नमुनी विष्णुपदास अन्य तीर्थे करुणी मंगल देशास चंद्रगिरी सतोपातला। मग असणारा मिथिला नगरीचं असणारं दर्शन त्या ठिकाणी केलं। प्रयागात त्याच्या ठिकाणी गेले, गयेला त्या ठिकाणी गेले, तिथं असणाऱ्या विष्णू भगवंताच्या पायावर नतमस्तक त्या ठिकाणी झाले। त्या सहित इतरही असणारं त्या ठिकाणी म्हणजे तीर्थ केले।
बंगाल देशामध्ये असणाऱ्या चंद्रगिरी नावाच्या गावात ज्या ठिकाणी असणाऱ्या सरस्वती ब्राह्मणीला असणारा त्या ठिकाणी पुत्र संततीसाठी भस्म चिमुटी दिलेली होती, त्या चंद्रगिरी गावात आणि म्हणजे स्वारी आली. गावांत करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण तयाचे दृष्टी पडता सदन झाले स्मरण भस्माचे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी चंद्रगिरी गावामध्ये असणाऱ्या मच्छिंद्रनाथाची स्वारी आली. गावामध्ये असणाऱ्या उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागण्यासाठी फिरू लागले. प्रत्येक दारात गेले की आदेश त्या ठिकाणी म्हणायचं, अलक निरंजन अशा प्रकारचा आदेश त्या ठिकाणी गाजवायचा. आणि हे करत असताना असणारा जो सर्वोपकार असणारा दयाळू ब्राह्मण त्या ठिकाणी होता, त्या ब्राह्मणाच्या दारात असणारं त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आणि त्यांना आठवण झाली, पूर्वी 12 वर्षाखाली आपण या घरी आणि आलो होतो. मनात म्हणे याच सदनी पुत्र मंत्र संजीवनी वरद भस्मी दिशित करून दिली होती निश्चय. मग मनात असणाऱ्या मच्छिंद्रनाथाच्या विचाराला 12 वर्षापूर्वी आपण इथं आलो होतो आणि याच घरातील असणाऱ्या स्त्रीला म्हणजे आपण असणारं पुत्र प्राप्तीसाठी मंत्र संजीवनी त्या ठिकाणी दिलेली होती. आणि मंत्र संजीवनी वरदानाचा असणारा भस्म जो होता, तो भस्म इथल्या असणाऱ्या स्त्रीला त्या ठिकाणी दिला होता, अशी आठवण आणि मच्छिंद्रनाथाला म्हणली आली. तरी ती साध्वी विप्रजाया सरस्वती नामे होती जया सर्वोपकारी दयाळ द्विज भार्या सुप्रत होते तेचे. आणि याच घरी असणारी जी साध्वी होती, ब्राह्मणाची असणारी पत्नी होती, तिचं नाव असणारं सरस्वती त्या ठिकाणी होतं. आणि तिच्या पतीचं असणारं नाव सर्वोपकारी असणारा दयाळ नावाचा ब्राह्मण आणि त्या ठिकाणी होता. तरी 12 वर्षे लोटल्या पाठी पुन्हा येईल शेवटी नेसे वदोनी भस्मची मोठी सरस्वती ते दिली असे. मग त्या असणाऱ्या ब्राह्मणाच्या पत्नीच्या असणाऱ्या ह्याच्यात म्हणजे असणारा सुकृत त्या ठिकाणी होतं, म्हणून तिला असणारा त्या ठिकाणी पुत्र मंत्र संजीवनीचा असणारा भस्मची मोठी त्या ठिकाणी दिलेली होती. आणि तिला जात असताना सांगितलं होतं 12 वर्षांनी मी परत म्हणजे पुन्हा त्या ठिकाणी येईन असं असणारं सांगितलं. त्या असणाऱ्या सरस्वतीला भस्मची मोठी म्हणजे दिली होती. तरी त्या मायेचा शोध करून पाहुतेचा वरदनंदन ऐसे रद्री मच्छिंद्रनाथ आणून सदना माझी प्रवेशला. मग 12 वर्षापूर्वी आपण असणाऱ्या सरस्वती ब्राह्मणीला म्हणले त्या ठिकाणी पुत्र संजीवनी मंत्र मारून असणारी भस्मची मोठी त्या ठिकाणी दिलेली होती. आणि आता इथं आलोय म्हणजे तिला असणाऱ्या भस्मापासून ही पुत्र संतती झाली असावी आणि तिचा असणारा सुंदर मुलगा आपण असणाऱ्या आपल्या डोळ्यानं त्या ठिकाणी बघावा म्हणून इच्छा मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी झाली. उभा राहून विप्रांगणी हे सरस्वती ऐसी पुकारी वाणी तव ती कोणी शुभाननी बाहेर आली अतित्वरे. आणि त्याच घराच्या दारामध्ये उभं राहिले, आदेश गाजवला, अलक निरंजन त्या ठिकाणी केलं आणि असणाऱ्या त्या ब्राह्मणीला त्या ठिकाणी हाक मारली, हे सरस्वती माय, मी म्हणजे 12 वर्षानंतर पुन्हा आलोय, म्हणजे मला असणारी भेट त्या ठिकाणी द्या अशी असणारी पुकार त्या ठिकाणी केली. हाक त्या ठिकाणी मारले, सरस्वतीच्या कानावर असणारा त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाची हाक केली. धावतच म्हणजे समोर अंगणामध्ये आणि सरस्वती ब्राह्मीना मच्छिंद्रनाथाच्या समोर आली. येता देखील योग द्रुमा मग भिक्षा घेऊन उत्तमोत्तमा म्हणे महाराजा भिक्षांना जोडी माझी स्वीकारी. आणि आपल्या दारात असणाऱ्या जोगी त्या ठिकाणी आलेले आहेत हे बघितलं गेलं. बघितल्याबरोबर माघारी गेली. असणाऱ्या त्या ठिकाणी जोग्याला दान त्या ठिकाणी वाढावं म्हणून ताट भरून असणाऱ्या त्या ठिकाणी दान आणलं गेलं. आणि असणाऱ्या महाराजांना त्या ठिकाणी म्हणू लागली, महाराज ही असणारी थोडीशी भिक्षा आहे, या भिक्षेचा स्वीकार आपण त्या ठिकाणी करावा, जोडीमध्ये ही असणारी भिक्षा त्या ठिकाणी घ्यावी असं सरस्वती ब्राह्मीण आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला बोलू लागली. मच्छिंद्र म्हणे ओ शोभानन नाम काय ते कुदेकानी एरी म्हणे सरस्वती अभिधानी लोक बचारे मजवसे. मग मच्छिंद्रनाथाने मनाच्या ठिकाणी विचार केला, योग्य त्या घरी आलोय का, हीच स्त्री आहे का, आपली असणारी काही गलत त्या ठिकाणी होऊ नये याच्यासाठी मच्छिंद्रनाथाने असणाऱ्या स्त्रीला बोलायला सुरुवात केली. हे माय म्हणजे तुझ्या या देहाला असणारा म्हणजे सरस्वती हे नाव त्या ठिकाणी आहे का, तूच असणारी सरस्वती म्हणजे त्या ठिकाणी आहे का, तर म्हणजे याची असणारी मला खात्री करायची
म्हणून मच्छिंद्रनाथाने विचारलं. परी मच्छिंद्र बोले ती ते नाम काय तो भ्रतारा ते तेरी म्हणे सर्व त्या ते दयाळापती म्हणतात ती. मग तिला सांगितलं महाराज तुम्ही म्हणता तसंच म्हणजे या ठिकाणी असणार काय आला काय मग म्हणजे त्या ठिकाणी असणार माझ्या या देहाला सरस्वती असं म्हणजे नाव आहे त्या ठिकाणी. पुन्हा मच्छिंद्रनाथाने विचार केला ठीक आहे अनेक एका नावाच्या अनेक स्त्रिया त्या ठिकाणी असू शकतात म्हणून असणाऱ्या सरस्वतीला विचारलं तुमच्या असणाऱ्या मालकाचं पतीचं नाव काय आहे त्या ठिकाणी. त्यावेळी त्यांनी सांगितलं सर्व असणार गावकरी लोक त्या ठिकाणी आणि दयाळपती असं माझ्या पतीला आणि त्या ठिकाणी म्हणले बोलतात. नाथ म्हणे तुम्ही कवन जाती गौड विप्र म्हणे ती तै सरस्वती ऐसे कुणी कोणाची ती मिळाली तेव्हा नाथांच्या. पुन्हा नाथाने विचार केला एका असणाऱ्या नावाची माणसं बी तेवढीच असतात स्त्रिया बी त्या ठिकाणी असतात मग कसं ओळखायचं. पुन्हा असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने विचारलं तुमची असणारी जात म्हणजे कोणची आहे त्या ठिकाणी तुम्ही कोण आहात. त्यावेळी त्या असणाऱ्या साध्वीनं सांगायला सुरुवात केली महाराज आम्ही गौड जातीचे असणारे ब्राह्मण त्या ठिकाणी आहोत आणि माझ्या या असणाऱ्या देहाला सरस्वती आहे माझ्या पतीचं दयाळपती हे नाव आहे त्या ठिकाणी. हे मच्छिंद्रनाथाने ऐकलं गेलं मनाच्या ठिकाणी कुंगाट बांधली गेली. नक्की म्हणले आपण योग्य त्या घरी त्या ठिकाणी आलो याची खून मच्छिंद्रनाथाला पटले. मच्छिंद्र म्हणे माये एक दावी कोठे तो बाळक एरी म्हणे जी पुत्र मुख पाहिले नाही अद्यापी. मग लगेच मच्छिंद्रनाथाने दुसरा तिसरा पर्याय न करता डायरेक्ट त्या ठिकाणी विचारलं माई म्हणले मी असणारी भस्म चिमुटी दिली त्या भस्म चिमुटी पासून झालेला मुलगा कुठं आहे म्हणले त्या ठिकाणी कुठं आहे म्हणले बाळ त्याचा अजून म्हणजे मी असणारा मुख म्हणजे त्या ठिकाणी बघितलं नाही मला दाखव. त्यावेळेस सरस्वती ब्राह्मीण त्या ठिकाणी म्हणू लागले महाराज कुठलं बाळ कुठला पुत्र कुठली संतती म्हणजे त्या ठिकाणी अजून कसल्या बाळाचं तोंडच म्हणजे मला त्या ठिकाणी बघायला मिळालं नाही. मच्छिंद्र म्हणे बोलसे का खोटे म्या वरद भस्माची दिदरीची मोठी भस्मन हे ते संजीवन पीठी पुत्र रूपे दर्शवी. लगेच महाराज म्हणले हे माय म्हणले का म्हणले असणार आहे विनाकारण म्हणले खोट त्या ठिकाणी बोलायला लागली. म्या जी असणारी वरदानाची भस्म चिमुटी तुला त्या ठिकाणी दिलेली होती ते सर्वसाधारण असणारं भस्म त्या ठिकाणी नव्हतं. हे मुख्य असणारं संजीवनी पीठाचं असणारं भस्म त्या ठिकाणी होतं आणि या भस्मापासून नक्की पुत्र प्राप्तीच म्हणले त्या ठिकाणी होणार होते. म्हणून म्हणले मला का खोटं बोलते म्हणले नक्की त्या भस्मापासून असणारा मुलगा आणि त्या ठिकाणी जन्मला. परी तो पुत्र कैसा अजरामर मागे सोडीला कैसा तेजपुंज अनिळ महेशा ऐसा पुत्र असेल की. अगं माय म्हणले असणारा पुत्र जन्मलाय पण तू खोटं का म्हणले या ठिकाणी बोलायला लागली. दाखव म्हणले मला ते असणारा मुलगा कसा आहे म्हणले तो मुलगा सर्वसाधारण नाही त्या ठिकाणी अजरामर आहे त्याला असणारा त्या ठिकाणी म्हणले पाणीही बुडवू शकत नाही असणारा त्या ठिकाणी म्हणले अग्नीही त्या ठिकाणी म्हणले जाळू शकत नाही एवढा अजरामर असणारा मुलगा त्या ठिकाणी होणार आहे. आणि एवढा मुलगा म्हणजे कुठं त्या ठिकाणी सोडलाय असणाऱ्या त्या ठिकाणी असणारा जो महेश महादेव जे आहे ज्याने असणाऱ्या विषयाचा निळ प्राशन त्या ठिकाणी करून आपला कंठ निळा त्या ठिकाणी केला त्याप्रमाणे असणारा मुलगा त्या ठिकाणी आहे कुठं आहे म्हणजे दाखव लवकर. भस्माची मिठी एकता वाणी खून युक्त झाली नितमिनी परी भस्माची मिठी ते उकिरड्या भुवनी सांडिले अन्याय वाटला. मग त्या ठिकाणी असणारा म्हणजे तिनं ज्या वेळेस मच्छिंद्रनाथाचं बोलणं ऐकलं तेव्हा मनाला असणारी चकित त्या ठिकाणी झाली आणि तिला खरंच आठवण झाली की 12 वर्षापूर्वी महाराज आले होते आपल्याला पुत्र संततीसाठी भस्म चिमुटी दिली होती. ही खून तिला पटली गेली पण तिनं मनाच्या ठिकाणी विचार केला काय सांगावं आता. दिलेली भस्म चिमुटी शेजारणीच्या सांगण्यावरून उकिरड्यावर त्या ठिकाणी फेकली आहे आता काय म्हणले त्या ठिकाणी करावा असा विचार सरस्वतीच्या मनाला आला. तिने करुणी झाली वयग्रस्त हृदय संचारला कंपवात चित्ती म्हणे आता हा नाथ शिक्षा करील मज लागी. मग आता तिला काय सांगावं सूचना गेलं आपल्याकडून महान चूक त्या ठिकाणी झालेली आहे. एवढी वरदानाची भस्म चिमुटी दिली आणि ती आपण उकिरड्यावर त्या ठिकाणी टाकली. नक्की आता हा महाराज म्हणे त्या ठिकाणी विचारायला लागलाय आणि ह्याला जर त्या ठिकाणी सांगितलं की भस्म चिमुटी उकिरड्यावर टाकून दिले तर हा नक्की आपल्याला शिक्षा लावल्याशिवाय राहत नाही.
म्हणून थरथर सरस्वती कापू लागली. नेनो शापे करील भस्म की तोडील शक्तीने माझं काम की तरू रूप हो ऐसा शाप देऊन सांडून जाईल वनी ते. मनात चिंता त्या ठिकाणी, चिंतेच्या ठिकाणी चिंतेला आसरा त्या ठिकाणी आला आणि चिंता एकदा देहाला त्या ठिकाणी लागली की त्या चिंतेतून बाहेर येणं अतिशय मुश्किल त्या ठिकाणी होतं. म्हणून चिंतेच्या गर्तेत असणारी सरस्वती त्या ठिकाणी पडली गेली. विचार करू लागले, आता काय करावं, एवढा अनर्थ माझ्या हातून त्या ठिकाणी घालला गेला. हे जर या बाबाला त्या ठिकाणी सांगितलं तर असणारा दुर्धर शाप त्या ठिकाणी मला दिलं, शापानं भस्म करून त्या ठिकाणी टाकेल. नाहीतर आपल्या असणाऱ्या स्वशक्तीनं माझा असणारा काम सगळा त्या ठिकाणी नाहीसा करील. किंवा म्हणजे अतिशय राग जर त्या ठिकाणी आला तर ताडकर मला झाडाचे असणारा शाप त्या ठिकाणी दिलं, झाड करून त्या ठिकाणी टाकेल. आता मी काय करावा असा विचार सरस्वतीच्या मनात येऊ लागला. आधी मी अल्पबुद्धीपासून घेतल्या आहेत नितिंबिनी वाणी की कान फाड्याची विप्रत करणी अविर्धनी असती ते. आधीच म्हणजे असणाऱ्या शेजारनी पश्चिमली जाऊन बसले होते, त्यांच्याकडून कळालं होतं की ही बाबा काय बी म्हणले त्या ठिकाणी करतात म्हणले. आणि ह्या माझ्या असणाऱ्या अल्प बुद्धीनं म्हणजे त्या असणाऱ्या शेजारणीकडून त्या ठिकाणी ऐकून घेतलं होतं. त्यांनी सांगितलं होतं मला ही कान फाडलेली असणारी त्या ठिकाणी जुगी येतात आणि काहीही बऱ्याच वाईट म्हणजे त्या ठिकाणी करतात आणि अविद्या त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे दाखवतात. म्हणून म्हणजे आता काय खरं नाही. नाटक चेटक पुढे अपार कपट जाणती दुर्गुण परम पापिष्ट दया पाहुनी उत्तम परवट स्तुती करतील तेची. आणि काय सांगितलं होतं असणाऱ्या शेजारणीनं त्या ठिकाणी, ही असणारी कान फाडलेली त्या ठिकाणी येतात, भगवी वस्त्र अंगामध्ये घालतात, रुद्राक्षाच्या माळा कमरेपर्यंत त्या ठिकाणी रुळवतात आणि असणाऱ्या सुंदर स्त्रिया बघून त्यांच्या दारात त्या ठिकाणी येतात, तिथं येतात, नाटक त्या ठिकाणी करतात, चेटकपणा त्या ठिकाणी करतात, कुडं करतात आणि असणार त्या ठिकाणी म्हणजे दुर्गुण पापिष्ट असणारी ही लोक त्या ठिकाणी असतात. सुंदर असणारी स्त्री त्या ठिकाणी बघायची आणि तिला पुत्री करून आपल्या बरोबर त्या ठिकाणी घेऊन जायचं, ही असणाऱ्या मैत्रिणीनं म्हणले आणि मला सांगितलं होतं. तीन मानापर्यंत पुत्री उत्तम जाय करती रात्री मग सैनी घेऊन शेज पात्री भोग भोगती दुरात्मे. दिवसभर असणारी सुंदर स्त्री त्या ठिकाणी शोधायची, तिला पुत्री बनवायचं आणि आपल्या बरोबर घेऊन जायचं. संध्याकाळची वेळ झाली की रात्रीच्या टायमाला त्या पुत्रीची असणारी स्त्री करायची आणि तिचा उपभोग त्या ठिकाणी घ्यायचा असं म्हणजे शेजारणीनं सांगितलं. ऐसे पूर्वी मन श्रुत सखिया मुखी श्रवण केले होत परी तोची बोल समज सत्य होऊ पादसे. मग ही पूर्वी म्हणजे असणाऱ्या त्या ठिकाणी मैत्रिणींनी सांगितलं होतं, सख्यानी त्या ठिकाणी सांगितलं होतं, शेजारणींनी सांगितलं होतं, ती मी ऐकलं होतं. पण आता तीच बोल आज खरं व्हायला लागलं की काय असं मला वाटतं. तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके कान फाट्या करुणी चेटके दशा करील की माझी. आता असू द्या म्हणजे आपलं कपाळच म्हणजे फुटकं त्या ठिकाणी आपल्या नशिबातच म्हणजे त्या ठिकाणी नव्हतं. आता काय व्हायचंय ती म्हणजे त्या ठिकाणी होईल. आता काही उपयोग नाही म्हणजे विचार करण्यात काय उपयोग नाही. हा कान फाट्या इथं येणार चिटकी करून म्हणजे आपली असणारी वाईट दशा त्या ठिकाणी करणार. आता जसं होईल तसं. तरी यात एक वन उपाय काय सूचना करू काय हा ओळख धरून समय साधून आला परतोनी. आता काय करायचं विचार करायला सुद्धा सवड नाही बाबा. आता समोर त्या ठिकाणी आलाय, याच्यावर काहीतरी उपाय करावा म्हणलं तर आता तेवढी वेळ बी जवळ नाही, काय सुचना गेलं त्या ठिकाणी. आणि हा तर बाबा पक्का ओळखून त्या ठिकाणी आलाय. आता काय असेल काय करेल ती करील. आता आपण दैवावर भरवसा ठेवू. ऐसे रीती मनी जलपत करीदात रे थरथरा कापत अत्यंत भयाचे भरुनी भरते शुद्ध पात्रा सोडिले तिने. तिनं मनाच्या ठिकाणी विचार करू लागली, हा बाबा सर्वसाधारण नाही, काहीतरी चिटूक माटूक आपल्यावर त्या ठिकाणी करणार, आपल्याला काहीतरी शाप त्या ठिकाणी देईल याची चिंता मनाला त्या ठिकाणी लागली. सर्व अंग भीतीनं थरथरा त्या ठिकाणी कापू लागलं. एवढं भीती मनाच्या ठिकाणी झाली की असणार त्या ठिकाणी शुद्धीच त्या ठिकाणी राहिली नाही. काय चांगलं आहे काय वाईट आहे हे बघायची वेळ आणि तिच्यावर म्हणले आले नाही. यावरी नाथ म्हणे ओ जननी फासी काय तू पिशाचपणी पुत्र कोठे तो दावी नाही उशीर न लावी ओ माते. धाव धाव आई म्हणली, ती असणारा मुलगा मला धाव. त्यावेळी ती असणारी स्त्री काहीच बोलना, मनामध्येच विचारात त्या ठिकाणी गुंतली गेली. मच्छिंद्रनाथांनी बघितलं इतका वेळ मुलगा धाव म्हणतोय तरी दाखवना गेली. ए आई म्हणले नुसतं म्हणले भूतासारखं काय म्हणले माझ्याकडे त्या ठिकाणी बघत बसलेस.
तो मुलगा माझ्या भस्म चिमुटीपासून प्राप्त झालेला मुलगा कुठं आहे म्हणजे लवकर माझ्या डोळ्यासमोर आणून मला दाखव. उशीर का म्हणले लावायला लागले. तेसिया बोलाची होता दाटी मग विचारी हृदयी गोरटी की याची वदावी खरी गोष्ट वृत्तांची तो का झाला तो. मग ह्यानी काय असणार हे का सोडला नाही. हे बाई म्हणले आण लवकर त्या मुलाला मला दाखव. सारखं त्या ठिकाणी पुकार केला गेला. त्याच वेळेस असणाऱ्या स्त्रीनं विचार केला ही काय बोलाची आठवटी त्या ठिकाणी सोडत नाही. आता काय करावं. जी काय घडलंय म्हणजे आपल्या हातून चांगलं घडू वाईट घडू पण जी चूक आपल्या हातून झालेली आहे ही असणारी त्या ठिकाणी जन लोकाला नाही सांगितली तरी चालल पण भगवंतासमोर ते आपली झालेली चूक त्या ठिकाणी मान्य करावे. भगवंत माफ त्या ठिकाणी करतो किंवा त्याच्यावर असणारा त्या ठिकाणी आपल्या सुकृतानुसार फळ त्या ठिकाणी देतो. म्हणून सरस्वतीने विचार त्या ठिकाणी केला. झाली चूक झाली म्हणजे आता म्हणजे असणार जी काही सत्य घडलं ती म्हणली असणाऱ्या नाताला सांगून टाकावं. खरे पण आहे वर्व मिथ्यवादी होईना शर्म दैवे अन्याय साफी होऊन मुक्त होते से तो प्राणी. मग असणारा प्राणी आहे आणि ह्या जीवाला असणारा आलेला जो प्राणी आहे त्या ठिकाणी या असणाऱ्या आयुष्यामध्ये अनेक कार्य त्या ठिकाणी करत असताना काही चुकून किंवा असणारा कळत न कळत झालेल्या चुका त्या ठिकाणी असतात. झालेले अपराध त्या ठिकाणी असतात. पण जन लोकांपासून लपवून आपल्याला आपला अपराध त्या ठिकाणी ठेवला तरी तो चालेल पण भगवंतासमोर आपला अपराध झाला ही असणारी मान्य त्या ठिकाणी करावं लागतं. त्यावेळेस असणारा भगवंत त्या ठिकाणी म्हणले अन्यायाला माफ त्या ठिकाणी करतोय. त्या असणाऱ्या साधकाला मुक्त केल्याशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. म्हणून म्हणले आता यांच्या समोर जी काय घडलं ते आपण सांगावं. तस्मात जी खरी सत्यनीती त्यास साहसे बहु असती पंचामुखी वधूनी श्रीपती मुक्त करी अन्यायी. मग तसं म्हणले आता असणाऱ्या भगवंतासमोर सगळं काही म्हणजे आपलं असणारं खातं त्या ठिकाणी उघडायचं आणि खरं खोटं सगळं म्हणजे भगवंतासमोर म्हणजे आपण असणारी चूक त्या ठिकाणी कबूल करून म्हणजे टाकायची. त्याच वेळेस असणाऱ्या पाचामुखी असणारा भगवंत त्या ठिकाणी त्या भगवंताला आपल्याविषयी असणारी कृपा त्या ठिकाणी उपजल आणि आपल्या हातून झालेला अन्याय आहे त्या अन्यायाला असणाऱ्या त्या ठिकाणी अन्यायापासून आपल्याला मुक्त त्या ठिकाणी करील. म्हणून आता काय असेल ती खरं म्हणजे भगवंताला सांगावं. तस्मात राहो अथवा जाओ प्राण पुढे येऊ कैसे घडून परी सत्य वाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू. मग तसं म्हणजे आता असणाऱ्या त्या ठिकाणी काय घडायचंय ती घडू चांगलं घडू वाईट त्या ठिकाणी घडू. म्हणून म्हणजे आता या वाचेतून जी काय आपल्या हातून चांगलं वाईट झालंय ही सगळं म्हणजे आता भगवंताला त्या ठिकाणी सांगू नाथ महाराजाला त्या ठिकाणी सांगू जसं घालायचंय तसं घडू द्या. मग चरणी ठेवूनी भाळ उभय जोडूनी कर कमळ म्लान मुख दीन विकळ वृत्तांत सकळ निरोपी. मग असणाऱ्या मच्छिंद्रनाथाच्या चरणावर ही सरस्वती ब्राह्मणीनं त्या ठिकाणी नतमस्तक झाली. आपलं मस्तक असणाऱ्या नाथाच्या चरणावर त्या ठिकाणी ठेवलं गेलं. दोन्ही हात त्या ठिकाणी जोडले. अतिशय दीनवाणी त्या ठिकाणी केले. असणाऱ्या चेहऱ्यावर काळीमा त्या ठिकाणी आलेली आहे. म्लान वदन त्या ठिकाणी झालेलं आहे आणि हात जोडून नाथ महाराजाला घडलेला वृत्तांत आणि सरस्वती सांगू लागली. अरे महाराजा क्षमाशील आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मत पासून झाला भस्मगारी सांडिले. हात जोडला नाथ महाराजाच्या समोर हात जोडून सांगितलं महाराज माझ्याकडून भला मोठा अन्याय त्या ठिकाणी घडलेला आहे पण या अन्यायाला आपल्याकडून मला क्षमा त्या ठिकाणी करावी. आपण जो असणारा पुत्र संजीवनीचा मंत्र मारून जी भस्म चिमुटी त्या ठिकाणी दिलेली होती ती माझ्याकडून शेजारणीच्या बोलण्यावर विश्वास त्या ठिकाणी ठेवला आणि ती भस्म चिमुटी उकिरड्याच्या असणाऱ्या गायीच्या शेणामध्ये त्या ठिकाणी टाकून दिले. म्हणून मला क्षमा त्या ठिकाणी करावी. सांडिले म्हणाल काय म्हणून तर विश्वासे व्यापिले नव्हते मन भस्माने पुत्र होईल कोठून ऐसे म्हणून सांडिले. मग महाराज म्हणले तुम्ही म्हणताल म्हणजे ही भस्म चिमुटी एवढी वरदानाची होती तू उकिरड्यावर टाकून दिली का टाकून दिली असं जर तुम्हाला त्या ठिकाणी वाटत असेल तर कुठलीही गोष्ट आत्मसात करण्यासाठी त्याच्यावर आपला दृढ विश्वास त्या ठिकाणी राहावा लागतो आणि ज्या वेळेस एखाद्या गोष्टीवर वस्तूवर आपला विश्वास त्या ठिकाणी राहत नाही तेव्हा त्याचं मोल त्या ठिकाणी कळत नाही. म्हणून महाराज तुम्ही दिलेल्या भस्म चिमुटीवर माझा विश्वास त्या ठिकाणी राहिला नाही. माझा विश्वास राहिला शेजारणीच्या बोलण्यावर. म्हणून म्हणजे अविश्वास
विश्वास तुमच्या भस्म चिमुटीवर टाकलेला या असणाऱ्या राखणन भस्मानं काही लेकरं म्हणले कुठं त्या ठिकाणी होत्यात का असं म्हणले माझ्या मनानं घर केलं म्हणून या भस्म चिमुटीनं मुलं त्या ठिकाणी होतात काय हे असं मला त्या ठिकाणी वाटलं शेजारणीचं बोलणं ऐकलं म्हणून उकंड्यावर म्हणले फेकून दिले शेजारी असती बोलती जन दारा म्हणती प्रज्ञावान खरे नोय निरूपण केले विचित्र तुझ लागी मग म्हणले त्या ठिकाणी हे असणारं जे लोक म्हणले त्या ठिकाणी बोलतात म्हणले कुठलं तरी भगवी वस्त्र घालायची गळ्यामध्ये रुद्राक्षीच्या माळा त्या ठिकाणी घालायच्या हातामध्ये नरोटी पात्र त्या ठिकाणी घ्यायचं कुठली तरी राख भरून त्या ठिकाणी आणायची आणि असणाऱ्या स्त्रिया त्या ठिकाणी बोलवायच्या म्हणून मला हे असणाऱ्या सर्व स्त्रियांनी मला त्या ठिकाणी सांगितलं म्हणून त्याच्यावर हे असणारा विश्वास त्या ठिकाणी ठेवला आणि ही विचित्र करणी म्हणले म्या केले तेने संशय अनुनी मनी नेनो कैसे घडेल करणी जठरी पेटला कोपाग्नी तरी आपणची भोगावा मग त्या ठिकाणी एवढं म्हणले असणारा त्या ठिकाणी सांगितल्या बरोबर असणाऱ्या मच्छिंद्रनाथाच्या मनात असणार बरोबर आहे का शेजारीने सांगते म्हणून तिला राग आला आणि ती भस्म टाकून दिलं परत घ्या तेने संशय अनुनी मनी नेनो कैसे घडेल करणी जठरी पेटला कोपवणी तरी आपणाची भोगावा मग त्या ठिकाणी म्हणले शेजारणीनं म्हणले माझ्या मनावर एवढं ठसविलं की ही जुगी खोटी असतात दुष्ट नष्ट त्या ठिकाणी असतात त्यांच्यावर विश्वास ठेवू नको ही असणारी अनेक प्रकारची लीला त्या ठिकाणी करतात नाटकं करतात चिटूक करतात वाहतूक त्या ठिकाणी करतात म्हणून हे माझं असणारं मनरूपी घर संशयानं त्या ठिकाणी भरलं गेलं म्हणून म्हणजे ह्या असणारा संशय त्या ठिकाणी आला अविश्वास त्या असणाऱ्या भस्म चिमुटीवर ठेवला गेला म्हणून मला टाकून दिला आता कसं व्हायचंय ती होईल आपले चूक आपणच त्या ठिकाणी त्या चुकीचा असणारं प्रायचित्त आता भोगावं लागतं असणारी सरस्वती सांगू लागली अपत्य कविता परमहित परग्रही मिरवावे काय यथार्थ म्हणून सोपे धरले चित्तात समस्ती बदलीसी म्हणून महाराज म्हणले ही असणाऱ्या तुम्ही एवढी वरदानाची भस्म चिमुटी दिली ती उकिरड्या त्या ठिकाणी टाकली गेली विश्वास बसला नाही म्हणून मला कोण्यात वाणानं तुमच्या समोर मला ही झालेली चूक त्या ठिकाणी सांगावी म्हणून मला एवढा वेळा विचारात त्या ठिकाणी बसले म्हणून मला तुम्हाला न बोलता गपचिपान शांत राहिले होते जन्मांता आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार न घडेल तरी उपकार अनुपकार करू नये म्हणून त्या ठिकाणी असणारे ग्रंथकर्ते सांगतात हा मौल्यवान देह आहे भगवंताच्या कृपेने हा देह त्या ठिकाणी मिळालाय जन्म त्या ठिकाणी मिळालाय मग हा जन्म मिळाल्यानंतर त्या ज्या स्त्रियांनी असणाऱ्या सरस्वतीला उपदेश केलेला होता तो खोटा आणि चुकीचा उपदेश त्या ठिकाणी केलेला होता त्याला अनुसरून ग्रंथकर्ते त्या ठिकाणी सांगतात जन्मात आल्यावर दुसऱ्यावर परोपकार त्या ठिकाणी करावा आणि जर समजा तुमच्याच्यानं दुसऱ्यावर उपकार त्या ठिकाणी होत नाही परोपकार त्या ठिकाणी होत नाही तर कमीत कमी त्याचा असणारा अपकार तरी त्या ठिकाणी करू नका हे शास्त्र त्या ठिकाणी सांगताय उपकार करा नाही उपकार करायला जमला तर त्याच्यावर अपकार तरी त्या ठिकाणी करू नका चांगलं सांगा चांगलं सांगायला नाही तुम्हाला जमलं तर कमीत कमी त्याच्याजवळ वाईट विचार तरी सांगू नका हे असणार शास्त्र त्या ठिकाणी सांगतं उत्तम वृक्षाची करावी लावणी न घडे तरी न टाकावा खंडूनी धर्म करावा न मोदेवनी वारू नये गमनाते किंवा म्हणले असणार हे असणारं आयुष्य आपल्याला प्राप्त झालंय जोपर्यंत या देहामध्ये असणारा आत्मा आहे त्या ठिकाणी तोपर्यंत एक तरी झाड असणाऱ्या प्रत्येक माणसानं आपल्या हातानं त्या ठिकाणी लावावं पण समजा तुमच्याच्यानं एक झाड त्या ठिकाणी लावणं झालं नाही तर दुसऱ्यानं लावलेलं झाड तर त्या हातानं कदापिही त्या ठिकाणी तोडू नये किंवा म्हणले असणारं त्या ठिकाणी ही असणारा धर्म दारात आलेला अतिथी आहे त्याला असणारा धर्म त्या ठिकाणी आपल्या हातून घडावा विन्मुख होऊन असणारा अतिथी दारातून त्या ठिकाणी लावू नये काय फुल नाही फुलाची पाकळी असणारा दान त्या ठिकाणी करावं समजा तुमच्याच्यानं दान धर्म बी झाला नाही त्या ठिकाणी तर त्याला अपशब्दाचा मारा करून दारातून हाकलून म्हणले त्या ठिकाणी लावू नये एवढं तरी म्हणले करावं आपण स्वतः तीर्थास जावे न घडे तरी परान वारावे विवाह कार्य कदा न मोडावे आपुली बुद्धी वेचूनिया किंवा म्हणले आपण स्वतः म्हणले असणार तीर्थाला जावं किंवा म्हणले सहकुटुंब तीर्थयात्रा करण्यासाठी त्या ठिकाणी जावं
समजा तुमची असणारी गरिबी आहे, तर त्या गरिबीनं आपल्याला तीर्थयात्रा करणं होत नाही, दुसऱ्याला त्या ठिकाणी नेणं होत नाही, तर दुसरा चाललाय त्याला तरी मला नावं ठेवू नका, त्याला तरी मला तीर्थयात्रेला जात असताना आडवं जाऊ नका, एवढं तरी मला त्या ठिकाणी करा. किंवा एखाद्या असणाऱ्या मुलीचं लग्न त्या ठिकाणी जमलंय आणि एखाद्या मुलीचं लग्न म्हणजे आपल्या हातून त्या ठिकाणी जमवावं, आपल्या हातून एखाद्या मुलीचं विवाह कार्य त्या ठिकाणी पार करावं. समजा म्हणजे तुमच्या असणाऱ्या ऐपतीनुसार लग्न बी जमवायचं तुम्हाला ज्ञान नाही, किंवा असणाऱ्या म्हणजे एखाद्या मुलीचं असणाऱ्या लग्नाला बी त्या ठिकाणी जाणं होत नाही, तर त्या मुलीचा दोषगुण दुसऱ्याला सांगून ते लग्न तरी म्हणजे त्या ठिकाणी मोडू नका, एवढं तरी धर्माच्या नीतीनं त्या ठिकाणी वागा. गौतमी करू जाता चोरी ते वेचू नये वै खरी, तस्करा ते मारिता अधिकारी आडत्या ते होऊ नये. किंवा म्हणले असणारी गाय एखाद्याच्या शेजारच्या धानात त्या ठिकाणी गाय गेली, त्या गायीची चोरी म्हणजे त्या शेतकऱ्याला म्हणजे कदापि सांगायची नाही की तुझ्या धानात गाय गेली, गाय असणार त्या ठिकाणी धान खायला लागली. ही गायीची चोरी म्हणजे आपण म्हणजे आपल्या असणाऱ्या मुखातून दुसऱ्याला म्हणजे त्या ठिकाणी सांगू नये. किंवा एखादा असणारा चोर आहे त्या ठिकाणी आणि असणाऱ्या पोलीस स्टेशन मधल्या अधिकाऱ्यानं त्या चोराला पकडलं गेलं, तर तो माझा जवळचा आहे म्हणून त्याच्या बाजूने साक्ष देऊन त्या अधिकाऱ्याला त्याची सोडवणूक करण्यासाठी सांगणं, हेही अधर्माचं लक्षण आहे त्या ठिकाणी. म्हणून म्हणजे चोरी करणाराची साक्ष आणि आपण म्हणजे कदापि त्या ठिकाणी देऊ नये. सुतापाशी पित्याचे अवगुण सांगून करावे मनक्षीण, सुनेपाशी सासूहीन म्हणून कदापि. किंवा म्हणजे असणारा मुलगा आहे, बापले काय त्या ठिकाणी, त्या बापलेकाचं जमत नाही याचा फायदा शेजाऱ्यानं त्या ठिकाणी घ्यायचा आणि बापाविषयीचं अवगुण मुलापाशी त्या ठिकाणी गायचं. किंवा मुलाला म्हणायचं तुझा बाप असलाच आहे, बाहेर दारू पितो, असणारा त्या ठिकाणी धंदा करतो, असणाऱ्या बापाविषयीचं वाईट गुण असणाऱ्या मुलाला त्या ठिकाणी सांगायचं आणि बापाच्या अंगावर मुलाला त्या ठिकाणी घालायचं, असं एक म्हणजे त्या ठिकाणी करू नये. किंवा असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे शेजारीनं जायचं, तुझी सासू असली आहे, तुझी सून असली आहे, हे असणाऱ्या त्या ठिकाणी सासू सुनामध्ये भांडण त्या ठिकाणी लावायचं, सासू सुनामध्ये दरी निर्माण करायची, हे या धर्माचं लक्षण आहे. खूप तडाग मळे बागायत करता वारू नये गवनाते, कोणी कीर्तनासी असतील जात आड येऊ नये जसी. किंवा म्हणले एखादं असणारं पाण्यासाठी म्हणले असणारी विहीर खांदतय किंवा असणारी बोर त्या ठिकाणी घेतय, तर त्याला म्हणजे असणारं ती पाण्यासाठी विहीर त्या ठिकाणी पाडताय, मग कोणीतरी जायचं आणि त्याला अडवायचं, त्या ठिकाणी विहीर पाडू द्यायची नाही, असंही म्हणजे त्या ठिकाणी करणं हे अधर्माचं काम आहे त्या ठिकाणी. म्हणून विहीर पाडणाराला, तलाव बांधणाराला कुणीही म्हणजे त्या ठिकाणी जाऊन अडवणूक त्या ठिकाणी करू नये. समजा आपल्या घरातील किंवा शेजारचा एखाद्या वेळेस असणारा कीर्तनाला त्या ठिकाणी जायलाय, पोथीला चाललाय, कथेला त्या ठिकाणी चाललाय आणि उगाच सांगायचं काय काम नाही म्हणून टाकला असणारी पताका खांद्यावरून चालला म्हणजे पोथीला वरी तोड करीत त्या ठिकाणी. कीर्तनाला काय जातो, पोथीला काय जातो म्हणून त्याला नावं त्या ठिकाणी ठेवायची, जाता जाता वाटत अडवून माघारी त्या ठिकाणी बोलवायचं, याचंही दुर्दैव पातक म्हणजे त्या साधकाला त्या ठिकाणी लागतं. म्हणून पोथीला पुराणाला जाणाऱ्याला कधीही म्हणजे त्या ठिकाणी अडवू नका. आपुली वैखरी वेंचल्यात व उपाये पराचे नाहीत, तरी ते विचारून स्वचित्तात मौन नाही न बोलावे. पण कसं आहे म्हणजे त्या ठिकाणी आपण म्हणजे कुणाला सल्ला देत असताना आपल्या ह्या वाचेतून दुसऱ्याचं अंतःकरण त्या ठिकाणी दुखावल किंवा दुसऱ्याचं अपकार्य त्या ठिकाणी आपल्या सांगण्यावरून त्याच्याकडून असणारं अपकार्य त्या ठिकाणी घडल, अशी वाचामध्ये तोंडातून म्हणजे कदापि त्या ठिकाणी येऊ नये. दुसऱ्या आपण बोलल्यामुळे दुसऱ्याचं अहित त्या ठिकाणी जर होत असेल तर स्वतःच्या मनाचा विचार त्या ठिकाणी करावा, क्षणभर असणाऱ्या स्वचित्तामध्ये विचार करावा, तर दुसऱ्याला दूषण देण्यापेक्षा, दुसऱ्याला वाईट त्या ठिकाणी चिंतनापेक्षा आपण मनात विचार करावा, गप्प म्हणजे त्या ठिकाणी बसावं, चांगलं बी सांगू नये वाईट बी सांगू नये. ऐसे जाणोनी सरस्वती सत्य बोलली ती होती, की महाराजा विश्वासाची ठसला नव्हता त्यावेळी. मग एवढं ग्रंथकर्त्यांनी का त्या ठिकाणी सांगितलं? 12 वर्षापूर्वी ज्या वेळेस मच्छिंद्रनाथांनी पुत्र संजीवनीची भस्म चिमुटी असणाऱ्या सरस्वतीला दिली, संध्याकाळची वेळ झाली, कट्ट्यावर असणाऱ्या स्त्रियांचा मेळा त्या ठिकाणी जमला गेला
आणि स्त्रियामध्ये मोठेपणानं सांगायला गेली, बाई मला असणारा अनेक दिवस मुलगा माझ्या असणाऱ्या उदरीच्या ठिकाणी नाही, म्हणून एक असणारा कानफडी जोगी त्या ठिकाणी आला, त्याने असणारी वरदानाची भस्म चिमुटी त्या ठिकाणी दिले, म्हणून मला ह्या असणाऱ्या भस्म चिमुटी पासून मला लेकरू होईल का, म्हणून मैत्रिणीला त्या ठिकाणी विचारलं. त्यांनी चांगला सल्ला द्यायचा सल्ला गेला. त्यांनी सांगितलं, बाई त्या असणारी कानफडी असतात ती वाईट असतात, दुष्ट त्या ठिकाणी असतात, त्यांच्यावर विश्वास ठेवू नको. म्हटल्याबरोबर घरी आली, ठेवलेली भस्माची मुठी उचलली, उकिरड्यात त्या ठिकाणी फेकून दिली. म्हणून ज्या बायाने तिच्या मनामध्ये विष कालवलं गेलं, वाईट विचार केले गेले, म्हणून ग्रंथकर्त्यांनी सांगितलं गेलं की दुसऱ्याचा अनर्थ त्या ठिकाणी होईल, दुसऱ्याचं वाईट होईल, अशी असणारी कल्पना त्या स्त्रीला त्या ठिकाणी देऊ नका, किंवा दुसऱ्याला कोणालाही वाईट सल्ला त्या ठिकाणी देऊ नका. समजा ते बी जमलं नाही तर चांगलं बी सांगू नका, वाईट बी त्या ठिकाणी सांगू नका, शांत त्या ठिकाणी बसा, असं असणारा त्या ठिकाणी मध्ये ग्रंथकर्त्यांनी सांगितलं गेलं. आणि हे असणाऱ्या सरस्वतीने त्या ठिकाणी विचार केला, जाणलं गेलं, म्हणून आता म्हणजे जी काही घडलंय त्याला असणारी काही शिक्षा मिळो ती आपण सहन त्या ठिकाणी करावी, त्याच्याविषयीचं प्रायश्चित्त आपण त्या ठिकाणी भोगावं. म्हणून खरं सांगू लागली, महाराज तुम्ही भस्म चिमुटी दिली, मोप असणारी श्रेष्ठ त्या ठिकाणी होते, पण शेजारणीच्या सांगण्यावरून त्याच्यावर विश्वास त्या ठिकाणी राहिला नाही, विश्वास माझ्या चित्ताच्या ठिकाणी नव्हता, म्हणून उकिरड्यावर मला टाकले. युक्ती प्रयुक्ती करून भावभावी दृष्टी वेचून जेणे जनांचे होय कल्याण तोचे अर्थ करावा. म्हणून ग्रंथकर्त्यांनी सांगितलं गेलं, असं म्हणले युक्ती प्रयुक्तीनं मनाच्या ठिकाणी विचार करावा, आपापल्या बुद्धीच्या कुवतीनुसार असणारा विचार त्या ठिकाणी करावा. कुठल्याही गोष्टीवर भाव असो अथवा म्हणजे त्या ठिकाणी नसो, पण दुसऱ्याचं कल्याण आपल्या असणाऱ्या वाचेतून होईल, आपण बोललेल्या शब्दानं दुसऱ्याचं कल्याण त्या ठिकाणी होईल, असाच विचार म्हणजे आपण सद्बुद्धीला त्या ठिकाणी करावा. ग्रंथकर्त्यांनी सांगितलं, म्हणून भस्माचे सांडवन मत दयाळा घडले पूर्ण, काय करू दैवहीन उपाय तो अपाय झाला. म्हणून महाराज शेजारणीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला, पण महाराजाच्या बोलण्यावर विश्वास त्या ठिकाणी ठेवला नाही, म्हणून भस्माची मुठी उकिरड्यावर त्या ठिकाणी टाकून दिली. म्हणून माझं दैव आज हीन त्या ठिकाणी झालं, आणि माझा दैवातच असणारा मुलगा त्या ठिकाणी नव्हता, म्हणून ही असणारी बुद्धी त्या ठिकाणी चालली गेली मला. म्हणून महाराज म्हणजे हे सगळं जे काही घडलं ते असणार तुमच्या पुढे त्या ठिकाणी सांगितलं, जो उपाय आहे तो उपायच आज मी अपायकारक त्या ठिकाणी केला. म्हणून सत्य असणाऱ्या मच्छिंद्रनाथाला सरस्वतीनं सांगितलं, ही वाटे चालता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली, परी दैवहीना बुद्धी संचारली अंध व्हावे ते समयी. महाराज माझी असणारी अवस्था कशी त्या ठिकाणी झाली, एखादा साधक वाटेने चालत असावा, मार्गस्थ त्या ठिकाणी चालणारा असावा, आणि समोर आल्याबरोबर धनाचं गाठोड त्या ठिकाणी लागावं, एवढं धन त्या ठिकाणी मिळणार आहे, पण त्या ठिकाणी दैवहीन बुद्धी त्या ठिकाणी व्हावी. आणि तिथं धनाच्या गाठोड्याजवळ आल्याबरोबर आंधळा माणूस कसा त्या ठिकाणी चलतोय याची आपण परीक्षा घेण्यासाठी आंधळ डोळं झाकावं आणि पुढे त्या ठिकाणी पाय टाकावा, आणि ती धनाचं गाठोड मागं राहून पुढे त्या ठिकाणी जावं, तशी अवस्था झाली. ही कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पिली कल्पना फळा आली, ही पिशाचवत बुद्धी संचारली दैवहीना शेवटी. किंवा कसं म्हणले महाराज माझी अवस्था त्या ठिकाणी झाली, एखादा साधक कल्पवृक्षाच्या झाडाखाली त्या ठिकाणी बसावा, कल्पवृक्षाचा गुणधर्म आहे, मनामध्ये जी इच्छा आली आहे ती इच्छा पूर्णत्वाला असणारं कल्पतरूचं झाड त्या ठिकाणी न्यावं. मग अशा कल्पतरूच्या वृक्षाखाली बसल्याबरोबर आपल्या मनाला जी असणारी इच्छा आहे ती इच्छा प्रगट करावी. पण तिथं असणारा साधक कल्पतरूच्या वृक्षाखाली जावा आणि त्याला विचार करावा, एवढ्या घोर अरण्यात बसलोय, कुठनं तरी भूत येईल आणि आपल्याला खाईल, म्हटल्याबरोबर त्या झाडानं ऐकावं, कल्पवृक्षानं ऐकावं, भूत यावं, त्याला गिळून टाकावं, तशी अवस्था माझी झाली. न्याय माते झाले आता क्षमा करावी माऊले, अज्ञानपणे उडविले हित माझे महाराजा. म्हणून महाराज तशा प्रकारे माझ्या हातून असणारा अपराध त्या ठिकाणी झाला. आता तुम्ही असणाऱ्या त्या ठिकाणी माझी दिनाची माऊली त्या ठिकाणी आहात, म्हणून तुम्ही असणारी माझ्यावर क्षमा त्या ठिकाणी करावी. माझ्या जवळ हित, माझं हित जवळ आलेलं होतं,
पण या अज्ञानानं त्या हिताला त्या ठिकाणी डावललं न, हित माझं त्या ठिकाणी करून घेतलं. महाराज मला असणारी क्षमा आपण म्हणले करावी. परी ही एकता वाणी मचिंद्र खिन्न झाला म्हणे स्त्रिया जाती पाप रूप पिनी अविश्वासाचे भंडार हे. मग हे असणाऱ्या सरस्वतीच्या मुखातलं भाषण असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने ऐकलं गेलं. मन खिन्न त्या ठिकाणी झालं, उदास झालं. का झालं? एवढी श्रेष्ठाची असणारी भस्माची मुठी आपण या असणाऱ्या स्त्रीला त्या ठिकाणी दिली. तिनं अविश्वास शेजारणीचा ऐकून त्या ठिकाणी दाखवला. म्हणून मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी म्हणतात स्त्रियाची जातच ही अतिशय पापिष्ट त्या ठिकाणी आहे. पापाची खाण असणारी स्त्रीची जात आहे त्या ठिकाणी. स्त्रीच्या जवळ कसलाही विश्वास त्या ठिकाणी नाही. स्त्रीचा देह म्हणजे अविश्वासाचं भांडार त्या ठिकाणी असतं. मच्छिंद्रनाथ सांगतात हित कदा न जाणती बोलते से पद ठेविती आपण पुढील दुसऱ्यास पुढविती 42 पूर्वजांची. असणाऱ्या स्त्री जवळ हित जाणायचं क्षमता त्या ठिकाणी नाही. हित कशात आहे, ही अहित कशात आहे याचा सारासार विचार असणारी स्त्री त्या ठिकाणी करत नाही. भलताच विचार त्या ठिकाणी करते आहे. आपण बी असणारी त्या ठिकाणी बुडते आहे. आपण बी संकटात पडते आणि दुसऱ्याला बी संकटात त्या ठिकाणी घालून दुसऱ्याला बी बुडवण्याचं काम त्या ठिकाणी करते आहे. असणारी स्त्री त्या ठिकाणी 22 कुळे असणाऱ्या 42 कुळ्याचा उद्धार त्या ठिकाणी करत असते आहे. नवऱ्याकडल्या असणाऱ्या 21 कुळीचा उद्धार असणारी स्त्री त्या ठिकाणी करते आहे. आपल्या बापाकडल्या 21 कुळ्याचा उद्धार करण्याचं सामर्थ्य स्त्रीच्या अंगी असतं. पण ही हित त्या ठिकाणी जाणत नाही, सारासार विचार त्या ठिकाणी करत नाही. आणि अशा असणाऱ्या 42 कुळ्याला असणाऱ्या नरकात त्या ठिकाणी धाडणारी ही अविश्वासी स्त्री म्हणजे त्या ठिकाणी आहे. स्त्रिया संगे लाभ किंचित काही दिसेना सकळीत उगाची राबे बढाईत वृषभ जेवी वनिता. स्त्रियाच्या संगतीला जो साधक त्या ठिकाणी लागला त्यावेळेस स्त्रीच्या संगतीनं कुणाचाच म्हणजे त्या ठिकाणी चांगलं झालेलं नाही. स्त्रीच्या संगतीनं लाभ हा होतच नाही म्हणजे त्या ठिकाणी. सदा स्त्रीच्या संगतीला लागल्याबरोबर आपलं अहित त्या ठिकाणी होत आहे. स्त्रीच्या संगतीमुळे कदापिही चांगलं त्या ठिकाणी होत नाही. म्हणून म्हणजे नुसतं म्हणजे ज्यानं असणाऱ्या स्त्रीचा उपभोग घेण्यासाठी स्त्रीची संगत त्या ठिकाणी धरली, तसं भाड्याचा बैल जसा शेतात राब त्या ठिकाणी राबतो, त्याला फळ ना पाणी काही त्याला त्या ठिकाणी प्राप्त होत नाही. तसं स्त्रीच्या संगतीमध्ये आल्यासारखं भाड्याच्या बैलासारखं कष्ट त्या ठिकाणी करावं लागतं. उदयापासून सायंकाळ कष्ट मीत होते तुंबळ एक क्षणही जित शीतळ विश्रांता ते मिळेना. मग स्त्रीच्या संगतीला आल्याबरोबर त्या ठिकाणी सकाळी उजळल्यापासून संध्याकाळपर्यंत नुसतं कष्टच त्या ठिकाणी करायचंय. माझी स्त्री, माझी बायको, माझी लेकरं त्या ठिकाणी करायचं, माझा संसार, माझा प्रपंच त्या ठिकाणी करायचा. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत कष्ट उपसत त्या ठिकाणी राहायचं. म्हणून एवढं कामीत असणारा कष्ट आहे त्या ठिकाणी. एक क्षण सुद्धा जीवाला विश्रांती त्या ठिकाणी मिळत नाही. एवढं स्त्री संघाचा दुष्परिणाम आणि त्या साधकाला म्हणजे भोगावं लागतात. या विषय सुखाची परिमानवी जरी हृदयांतरी तेथे होय स्वशक्ती बाहेरी निर्बळपणी मिरवावे. मग असणाऱ्या स्त्री संगतीच्या विषय सुखाचा उपभोग घेण्यासाठी असणारा साधक त्या ठिकाणी स्त्रीची संगत त्या ठिकाणी करतो. जर ही संगत चांगली त्या ठिकाणी म्हणावं, मनाच्या ठिकाणी जर स्त्रीचा संघ हा चांगला त्या ठिकाणी म्हटलं गेलं, तर या चांगल्याच्या नादात सगळं आयुष्य असणारं झिजवावं त्या ठिकाणी लागतंय, कष्ट करावं लागतंय. सर्व शक्ती असणारी पणाला त्या ठिकाणी लावून निर्बळ अवस्था असणाऱ्या स्त्रीच्या संगतीमुळं त्या ठिकाणी करावी लागते. एवढी हानी म्हणजे स्त्रीच्या संगतीनं भोगावी लागते. ऐसी जीवाची अवस्था होय मेली कामाची जाय केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नसेची. म्हणून असा असणारा जो जीव आहे, जो जीव स्त्रीच्या संगतीला त्या ठिकाणी लागला, त्याला मेल्यावर शिवाय सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी नरक प्राप्ती होते. नरकातच म्हणजे त्या ठिकाणी तो साधक जातो. आणि जे आपण आयुष्यभर जे कर्म त्या ठिकाणी केलं, चांगलं केलं, वाईट त्या ठिकाणी कर्म केलं, जे वाईट कर्म त्या ठिकाणी झालं, त्या कर्माची परतफेड करण्यासाठी चांगलं आचरण करायला सुद्धा वेळ आणि त्या साधकाला शिल्लक राहत नाही. शिष्य पाप गुरुनाथ स्त्री पाप भोगाय वर्ता तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूळती. मग असणाऱ्या म्हणजे शिष्याच्या हातून झालेलं पाप आहे
त्याची भरपाई असणाऱ्या गुरुला त्या ठिकाणी करावी लागते आहे. आणि स्त्रीनं केलेलं पाप तिच्या नवऱ्याला त्या ठिकाणी फेडावं लागतंय. म्हणून म्हणजे जिकडं तिकडं स्त्रीच्या संगतीत गेल्याबरोबर त्या साधकाला अनर्थ त्या ठिकाणी भोगावा लागतो. म्हणून असणारी स्त्री ही अनर्थाची असणारी खान त्या ठिकाणी असते. तस्मात स्त्रियांचे बुद्धी लागे जण तो प्राणी गा प्रज्ञाहीन महामूर्ख अतिमलिन दुष्कर्माचा भंडारी. म्हणून ग्रंथकर्ते रूपी असणारे त्या ठिकाणी मच्छिंद्र महाराज सांगतायत तसं म्हणले स्त्रियाच्या बुद्धीला त्या ठिकाणी लागलं. जे लोक स्त्रियाच्या बुद्धीला त्या ठिकाणी लागतात, स्त्रियाची संगत त्या ठिकाणी करतात, ते प्रज्ञाहीन असतात. त्यांना ज्ञान त्या ठिकाणी नाही. जसा अज्ञानी असणारा प्राणी असतोय, सांगल तसं तेवढंच काम त्या ठिकाणी करायचं, तसं हा असणाऱ्या त्या स्त्रीचा बैल त्या ठिकाणी बनतोय. महामूर्ख त्या ठिकाणी होतो. मलिन अवस्था त्याला त्या ठिकाणी करावी लागते. दुष्कर्माचं भांडार म्हणजे त्या ठिकाणी होतो. धन्याये मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो वरद मंत्र भस्म ओपिलो सूर्यवीर्य हानोनी. म्हणून मच्छिंद्रनाथांनी मुख्य उद्देश त्या ठिकाणी सांगितला. जो जो स्त्रियाच्या संगतीला त्या ठिकाणी लागला तो मूर्ख साधक त्या ठिकाणी झाला. म्हणून माझी आज मला प्रायश्चित्त त्या ठिकाणी बघायला मिळालं गेलं. मी मूर्ख होतो म्हणून या सरस्वती ब्राह्मणीच्या नादाला त्या ठिकाणी लागलो. वरदाची भस्म चिमुटी या ठिकाणी दिली. एवढंच नाही, किती असणारा त्रास त्या ठिकाणी घेतला. सूर्यदेवाची असणारी त्या ठिकाणी वीर्याची असणारी आहुती त्या ठिकाणी द्यायला लावली. एवढा असणारा श्रेष्ठ संजीवनी मंत्र मारून असणारी भस्म चिमुटी त्या ठिकाणी दिली. पण वेळ तर त्या ठिकाणी गेली. उगा या बाईच्या नादी लागलो आणि माझं वाईट करून त्या ठिकाणी घेतलं. या उपरी अनेक वर मंत्र संजीवनी आहे अमर सूर्यवीर्य देहावर रचला असेल कोठेही. म्हणून एवढा असणाऱ्या सूर्याच्या वीर्यापासून असणाऱ्या त्या ठिकाणी वरद भस्माची चिमुटी दिली. त्याच्यावर मंत्र संजीवनी त्या ठिकाणी दिली. म्हणून हा असणारा वरदानाच्या भस्म चिमुटीपासून कुठं का होईना पण हा देह निर्माण त्या ठिकाणी झालेला आहे. ही वरदानाची भस्म चिमुटी व्यर्थ त्या ठिकाणी जाणार नाही. कुठं ना कुठं याचा असणारा जन्म त्या ठिकाणी झाला असावा असा आणि विचार मच्छिंद्रनाथांनी केला. तरी आता ठाव सांडीला शोध करून पाहू आईला ते सामनी विचार केला सरस्वती ते बोलत असे. म्हणून मच्छिंद्रनाथांनी विचार केला आपण दिलेली भस्म चिमुटी कुठं टाकली त्याचा ठिकाणा आता म्हणजे हिला विचारूनच घ्यावा आणि पुन्हा म्हणजे तिथं जाऊन बघावं. म्हणून त्या सरस्वती माईला बोलिवलं. हे आई इकडे ये म्हणजे आता तुला काय विचारतोय तेवढंच सांग. म्हणे मायो एके वचन घडले घडो दैव योगाने तरी सांडले भस्म ते ठिकाण मम दृष्टी शेदावी का. लगेच आपल्या असणाऱ्या क्रोधाला जागृत त्या ठिकाणी केलं. असणाऱ्या क्रोधावर विवेकाचं असणारं बंधन त्या ठिकाणी टाकलं. राग शांत त्या ठिकाणी केला. सरस्वतीला आपल्या जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं हे आई जी काय घडायचं ती दैव योगानं त्या ठिकाणी घडलं. चांगलं घडो वाईट घडो त्याचा विचार त्या ठिकाणी करू नको. मी विचारतो तेवढं सांग. तुला दिलेली वरदाची भस्मची मुठी आणि कुठं वल्ले टाकली गेली ते ठिकाण मला दाखव. जवरी क्षोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही तरी सांडीला ठाव माझे आई निदृष्टी दावी का. म्हणून म्हणले आता तुझ्या अपराधासाठी म्हणले मी किती मी तुला शिक्षा दिली नव्हती, तुला मारहाण त्या ठिकाणी केली तर पदरात काय त्या ठिकाणी मिळणार आहे. शेवटी ही असणारा मुलगा त्या ठिकाणी मिळणार नाही. तू कुठं टाकला याची असणार त्या ठिकाणी माहिती मिळणार नाही. म्हणून तुला मारहाण करून शिक्षा देऊन काही म्हणजे माझ्या पदरात त्या ठिकाणी पडत नाही. तर हे आई म्हणजे लवकर म्हणजे आता ती जागा दाखव म्हणजे मला कुठं भस्म टाकला ती माझ्या डोळ्यानं मला दाखव. ऐसे बोलताना अर्थवाणी वै पिटले मुळी ऊनी प्रांजळ चित्ते शुभाननी मुखचंद्र चंबळी. ज्या वेळेस नाथ महाराजांनी सांगितलं बाई तुला शिक्षा लावित नाही, तुला मारून शिक्षा देऊन काही म्हणजे त्या ठिकाणी उपयोग होत नाही, पदरात काही पडत नाही, तेव्हा ते बोलणं असणाऱ्या सरस्वतीनं ऐकलं. मनाच्या ठिकाणी ठाम झाले की आता वाचले म्हणजे आता महाराज काय आपल्याला भाटूक चिटूक नाटक काय म्हणजे भानामध्ये त्या ठिकाणी करत नाही, शिक्षा देत नाही. म्हणून मनाच्या ठिकाणी अतिशय आनंद त्या ठिकाणी वाटला. भीती पळून त्या ठिकाणी गेली. चित्त प्रांजळ आणि स्वच्छ त्या ठिकाणी झालं. चेहऱ्यावर टवटवी आली
आणि काय सांगू लागली. म्हणे महाराजा योग द्रुमा सांडीला ढाव दाविते तुम्हा पुढे चाले उगमानात जातसे सवे सवे. लगेच सांगितलं महाराज म्हणजे आता तुम्हाला सांगितल्याशिवाय राहतच नाही म्हणजे आता काही शिक्षा तर मिळत नाही. चला म्हणले महाराज जिथं म्हणजे असणारी भस्माची मुठी टाकली ती जागा दाखविते म्हणून असणारी सरस्वती झापा झापा पुढे चालायला लागली. तिच्या मागे असणारे मच्छिंद्रनाथ आणि म्हणले जाऊ लागले. तो किरडा केर उद्दाम गोवर पडिला पर्वता समार येथे जाऊन सुम धूम नाथा प्रती सांगत असे. मग असणाऱ्या ताड ताड पुढे असणारी सरस्वती आहे मागे मच्छिंद्रनाथ आहे. जिथं उकिरडा होता तिथं असणारा त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला घेऊन गेली. आता 12 वर्षाचा असणारा केर आहे त्या ठिकाणी टाकलेला. असणाऱ्या जनावरांचं शेण आहे त्या ठिकाणी 12 वर्षाचा टाकलेला. पर्वता एवढा भला मोठा ढीग त्या ठिकाणी साचलेला होता. आणि तिथं हात केला महाराज हीच आहे म्हणली ढिगाराने या ढिगाऱ्यातच टाकली होती. हे महाराजा तपोजेटी येथे सांडली भस्माची मोठी ऐसे कोणी नाथ ओठी हाक मारी बालका दे. लगेच सांगितलं महाराज म्हणजे याच उकिरड्यात याच शेणाच्या असणाऱ्या उकिरड्यात म्हणजे मी भस्माची मुठी त्या ठिकाणी टाकली होती. हातानं दाखवलं गेलं आणि लगेच महाराजाला खून पटली. हितच टाकलंय म्हणते तर बाळ हितच त्या ठिकाणी असावं म्हणून असणाऱ्या मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी जागा बघितली गेली. मनाला आनंद त्या ठिकाणी वाटला आणि असणाऱ्या त्या बाळाला हाक मच्छिंद्रनाथाने काय म्हणून मारले. हे हरिनारायण प्रतापवंतात मित्र वीर्या सूर्य सुता जरी असशील या गोवरात निघतोरी तया समयी. लगेच सरस्वतीने सांगितल्याप्रमाणे मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी बोलायला पुकार त्या ठिकाणी केला. हरिनारायणाचा अवतार असणारा प्रतापवान त्या ठिकाणी असणारा मित्र वीर्यापासून त्या ठिकाणी निर्माण झालेला सूर्याचा असणारा मुलगा त्या ठिकाणी असणाऱ्या या असणाऱ्या गोवरात जर तुझा जन्म त्या ठिकाणी झालेला असेल या गोवरात जर तू त्या ठिकाणी असतील तर म्हणजे लवकर असणार बाहेर त्या ठिकाणी निघ असा पुकार मच्छिंद्रनाथाने दिला. या गोवरगिरी नरदेह जन्म मिरवला असे तू ते उत्तम तरी गोरक्ष ऐसे तू ते नाम सुडाळपणी मजवाटे. या असणाऱ्या पर्वता एवढ्या असणाऱ्या गायीच्या शेणामध्ये गोवऱ्यामध्ये तुझा असणारा जन्म त्या ठिकाणी जर झाला असेल नर देह जर त्या ठिकाणी प्राप्त झालेला असेल तर तुझ्या या देहाला गोरक्षनाथ असं नाव त्या ठिकाणी म्हणजे मी ठेवतो. म्हणून हेच मला असणारं गोरक्षनाथ नाव हेच मला असणारं चांगलं वाटतं. मच्छिंद्रनाथाने बोलायला सुरुवात केली. 12 वर्षापर्यंत बैसलासी गोवरक्षणार्थ म्हणून गोवरक्षक नाम तू ते पाचारी तो स्वानंदे. 12 वर्ष झालं या असणाऱ्या गोवराच्या ढिगामध्ये तू त्या ठिकाणी बसला आणि या असणाऱ्या गौऱ्याचं रक्षण त्या ठिकाणी केलं. म्हणून तुला असणारा गोवऱ्याचा असणाऱ्या शेणाचा रक्षक म्हणून त्या ठिकाणी गोरक्ष असं नाव त्या ठिकाणी ठेवतो आणि गोरक्ष नावानं तुला म्हणले बोलावतो. तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथ निघे बाहेर ऐसे नाथ मच्छिंद्र बाळ शब्द देला. सांगितलं गेलं आता म्हणजे उशीर त्या ठिकाणी लावू नको. या असणाऱ्या गौऱ्याच्या ढिगामध्ये त्या ठिकाणी असतील तर गोरक्षनाथ लवकर बनले बाहेर त्या ठिकाणी निघ. हे गोरक्षनाथाचं असणाऱ्या मच्छिंद्रनाथाचं शब्द आणि त्या गौऱ्याच्या ढिगात असणाऱ्या बाळानं त्या ठिकाणी ऐकलं आणि बाळानं काय प्रतिकारानं त्या ठिकाणी बोलले ऐका पुढं. म्हणे महाराजा गुरुवर्य गोरक्षसे मी आठाया परी गोवर नगा आणि गुंफित काया भार मोळी विराजला. लगेच असणाऱ्या त्या ढिगातून आवाज त्या ठिकाणी आला. महाराज म्हणे मी असणारा गोरक्ष आहे म्हणे त्या ठिकाणी. या असणाऱ्या गौऱ्याच्या ढिगात या असणाऱ्या उकिरड्यामध्ये मी आहे म्हणले गोरक्ष. म्हणून म्हणजे त्या ठिकाणी आता मला बाहेर यायचं म्हटलं तर 12 वर्षाचा केर कचरा आहे शेण टाकलेला आहे. एवढा मोठा पर्वताचा ढीग म्हणजे एवढा लागलेला आहे त्या ठिकाणी आणि एवढा भार माझ्या मस्तकावर असताना मी कसं बाहेर त्या ठिकाणी यावं. गोरक्षनाथाने असणाऱ्या त्या ठिकाणी प्रति उत्तर म्हणजे दिलं. त्याने करून शरीर वेष्टन झाले आहे दडपण तरी गौरी ते विचारून बाहेर काढी महाराजा. म्हणून महाराज म्हणे एवढा भारा म्हणजे या गौऱ्याचा म्हणजे माझ्या मस्तकावर त्या ठिकाणी बसलेला आहे. सगळं शरीराला असणारा म्हणजे वेष्टन गौऱ्याचं त्या ठिकाणी आहे. म्हणून एवढं जड वजा त्या ठिकाणी असताना मी कसं म्हणले बाहेर त्या ठिकाणी यायचं. म्हणून म्हणजे या असणाऱ्या सगळ्या गौऱ्याचा ढीग म्हणजे त्या ठिकाणी विस्तारा असणारा त्या ठिकाणी म्हणजे विखरून त्या ठिकाणी टाकून मला बाहेर त्या ठिकाणी काढा
असं मच्छिंद्रनाथाला खालनं गोरक्ष बाळानं आवाज दिला. ऐसे कोणी बोले उत्तर लवकर आणूनी लोपत्र मही विधातुनी न गौरव बाळा तुनी काढिला. मग असं ऐकलं विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री नवनाथ महाराज की जय. श्री चैतन्य गोरक्षनाथ महाराज की जय. मग असं त्या ठिकाणी मला सांगितलं गेलं आणि लवकर असणाऱ्या मच्छिंद्रनाथांनी सेवकाला सांगितलं, बाबांनो लवकर म्हणजे असणारं कुदळ टिकाव खोऱ्या पाठी म्हणजे त्या ठिकाणी आणा. आणि ही असणाऱ्या गौऱ्याचा ढीग आहे, हा ढीग म्हणजे बाजूला त्या ठिकाणी करा असं सांगितलं गेलं. ताबडतोब सेवक त्या ठिकाणी आले. असणारा उकिरडा सगळा त्या ठिकाणी उकरला आणि ही बाळ रूपी गोरक्ष असणाऱ्या गोरक्षाला बाहेर म्हणजे काढलं. काढिली परिती तनु ज्योता बालार्क किरणी दिसे समता की घन बंधुसी दुलता चमकदावी आगळी. मग त्या गौऱ्याच्या ढिगातून काढलेलं बाळ बाहेर त्या ठिकाणी आलं. आल्याबरोबर सगळ्यांनी बघितलं गेलं. मच्छिंद्रनाथांनी बघितलं. मच्छिंद्रनाथाच्या दृष्टीला अतिशय कोमल तनु, लहान उगवता सूर्य त्या ठिकाणी असावा. त्या सूर्याच्या किरणाप्रमाणे जसं तेजस्वी असणारं बाळ त्या ठिकाणी दिसू लागलं. जणू की काय असणारी आकाशातून पावसाळ्याच्या दिवसामध्ये लखलख करत येणारी तेजस्वी वीज त्या ठिकाणी असावी. त्या विजेचं जेवढं तेज त्या ठिकाणी असतं तेवढं तेज त्या गोरक्ष बाळाच्या अंगी आणि पाहणाराला त्या ठिकाणी म्हणजे दिसलं. ही पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समीनिशीच्या तेवी तनु गर्भद मदनाचा जगा माझी मिरवला. किंवा असणारी त्या ठिकाणी पौर्णिमेचा दिवस असावा. पौर्णिमेच्या रात्री जसा स्वच्छ प्रकाश चंद्राचा त्या ठिकाणी पडतो तसं म्हणजे त्या ठिकाणी या बाळाला बाहेर आल्याबरोबर मदनाचा पुतळा त्या ठिकाणी दिसू लागला. जगा माझी सुंदर असणारी आणि बाळ तनु दिसू लागली. की दुसरा ईश तो चक्रधर त्या जोनी आता मूर्ती सार वीट मानून क्षीरसागर म्हणून येते आला असे. किंवा म्हणजे दुसरा असणारा साक्षात विष्णू भगवंत त्या ठिकाणी असावा. ज्यानं हातामध्ये चक्र धारण केलेले असं असणारा विष्णू भगवंत त्या ठिकाणी असावा. विष्णू भगवंताला वाटलं असेल दुधाच्या सागरात शेषावर शयन किती दिवस म्हणजे आपण करायचं, एका ठिकाणी किती दिवस बसायचं, म्हणून म्हणजे कंटाळा आला असेल. म्हणून गोरक्षनाथाच्या असणाऱ्या रूपानं भगवंतानी जिथं अवतार घेतला की काय असं पाहणाऱ्याला दिसू लागलं. कुंकुमकार पद पंजन सकळ अंगोळ्या तेजपुंज चंद्र साका सम विराजे नके अग्र अंगोळी. बाळाच्या स्वरूपाच्या वर्णन ग्रंथ करत असताना सांगू लागले पायाच्या असणारं त्या ठिकाणी पोटऱ्या जर असणाऱ्या पाय जर त्या ठिकाणी बघितलं तर असणारं लाल कुंकवासारखं लाल त्या ठिकाणी दिसत आहे. जणू की काय असणाऱ्या कमळाच्या पाकळ्या त्या ठिकाणी असाव्या असं पाय काय दिसू लागलेले आहेत. सरळ असणारे पाय आहेत. पायाची बोटं अतिशय तेज पुंज असणारी त्या ठिकाणी आहेत. चंद्रासारखं तेज त्या ठिकाणी आणि या पायाच्या बोटाच्या नखामध्ये आणि दिसू लागलं. बोटी वसुनीला पूर्ण देख की इंद्रनीळाची जळके बिका मनगटावरी अवलोकिका सकळ पोटरी विराजे. आणि पायाच्या वरती असणारा जो गोटा आहे, ह्या गोट्याकडे त्या ठिकाणी बघितलं गेलं तर आकाशाच्या ठिकाणी इंद्र नीळ जसे आहे, निळा कलर जसा आकाशाला आहे तसं हे असणाऱ्या बाळाचे घोटे आणि त्या ठिकाणी सुंदर दिसू लागले. मनगटावर आलोली कसं त्या ठिकाणी सुंदर असं केळीच्या गाभ्यासारखी आणि पोटरे दिसू लागले. गुडघ्यावरी जानू स्थळ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावरी कटी तट अति निर्मळ हरी माझा समाजानवी. मग गुडघ्याच्या वरी असणाऱ्या मांड्या त्या ठिकाणी बघितल्या गेल्या. कर्दळीचा असणारा रोप त्या ठिकाणी असावं. कर्दळीचा गाभा जसा असणारा त्या ठिकाणी असावा या कर्दळीच्या गाभ्याप्रमाणे आणि त्याचा असणाऱ्या मांड्या त्या ठिकाणी दिसू लागलेल्या आहेत. असणाऱ्या भगवंताच्या कमरेप्रमाणे नाजूक असणारी कमर त्या बाळाची आणि म्हणजे दिसू लागली. कटीवरती नाभी धाम त्यावरती हृदय अति सुगम सुगम परी विद्या धाम येसे परी वाटत असे. आणि असणाऱ्या भगवंताच्या कमरेसारखी कमर त्या ठिकाणी आहे. कमरीच्या वरती त्या ठिकाणी बघितलं असणारा नाभी धाम त्या ठिकाणी दिसलं गेलं आणि त्याच नाभी धामाच्या वरी अतिशय असणार हे जग सामावण्याचं सामर्थ्य ज्याच्यात आहे असं असणारं हृदय त्या ठिकाणी दिसलं गेलं आणि सर्व गुण विद्येनं
पारंगत असणारा असा आणि त्या ठिकाणी बसू लागलं बाळ. सरळ भाऊ स्कंदी शोभत परी अचान भाऊ दिसो येत तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरविते. मग असणारे हे भाऊ आहेत, त्या असणाऱ्या बाळाचे जे भाऊ आहेत, स्कंद आहेत, खंड्या आहेत, त्या ठिकाणी ही सरळ आणि शोभिवंत त्या ठिकाणी दिसू लागलेले आहेत. असणाऱ्या त्या ठिकाणी दिसायला जरी लहान त्या ठिकाणी असलं तरी पाहणाऱ्याला अजानुभव अशा प्रकारचं स्वरूप त्या ठिकाणी दिसत होतं. अजानुभव मध्ये असणाऱ्या कवेचे संपूर्ण जग ब्रह्मांड त्या ठिकाणी सामावून घेण्याचं सामर्थ्य आणि त्या बाळामध्ये दिसू लागलेलं होतं. त्याही अंगुळ्या सरळ प्रकाम तया ग्रीन उग्रतम चंद्राकृतीची उत्तम कोरदेशी द्वितेची. किंवा असणारा म्हणजे हाताच्या असणाऱ्या बोटाकडे त्या ठिकाणी पाहिलं, अतिशय नाजूक आणि सुंदर लांब सडक असणारी बोट त्या ठिकाणी होती आणि त्या बोटाला असणारी जी नख होती त्या ठिकाणी अर्धचंद्र त्या ठिकाणी कोर आहे. ही अर्धचंद्राची कोर जशी आहे तशी असणारे चंद्रासारखं तेजस्वी अर्धचंद्रासारखी कोर असणारी बोटाला नख म्हणजे दिसू लागली. असं स्कंदा माझी ग्रीवा सरळ घोटीता भीक दावी सकळ तयावरी हनवटी निर्मळ अधरो परी शोभत असे. आणि असणाऱ्या खांद्याच्या वरती बघितलं गेलं असणारी जी ग्रीवा मान आहे ती मान अतिशय लांब आणि लचक आणि असणारा त्या ठिकाणी कोमल मान आहे. त्या ठिकाणी या मानाच्या ठिकाणी सर्व सृष्टीचं असणारा त्या ठिकाणी जे दृश्य आहे, सर्व सृष्टीचा जो जीव मात्र आहे, ह्या जीव मात्राला आधार देण्याची असणारी मान त्या ठिकाणी दिसली गेली. त्याच्यावर असणाऱ्या मुखाकडे पाहिलं गेलं, हनवटी बघितली गेली. हनवटी असणारी आधारोपरी असणारी हनवटी त्या ठिकाणी दिसली गेली. हनवटीकडे बघितलं गेलं, असणाऱ्या साधकाला मोक्षाचा मार्ग त्या ठिकाणी दाखवण्याचं सामर्थ्य या बाळाच्या अंगी आहे असं पाहणाऱ्याला दिसू लागलं. पदर दंत जिवे सहित अनान केवळ चंद्रमूर्तिमंत परी अनन नोहे धाम निश्चित वेद धनाचे विराजे. मग असणाऱ्या त्या ठिकाणी म्हणजे डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे मुखामध्ये असणारे दात त्या ठिकाणी आहेत. तसेच सुंदर असणारी त्या ठिकाणी गुलाबी रंगाची असणारी जीभ मुखामध्ये त्या ठिकाणी दिसू लागलेली आहे. पूर्ण मुख त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर पौर्णिमेचा निष्कलंक चंद्र त्या ठिकाणी असावा असं मूर्तिमंत रूप त्या ठिकाणी दिसू लागलं. सरळ नाशिका शुभाग्रवत उभय चक्षु विशाळवंत चक्षु नव्हेच ते शशी आदित्य नंदावया पातले. मग अतिशय एकाग्र असणारं त्या ठिकाणी लांब असणारं नाक आहे. त्या ठिकाणी पोपटाच्या चोचीप्रमाणे असणारं नाक आहे. त्या ठिकाणी अतिशय विशाळवंत त्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानाला त्या ठिकाणी दिसू लागलं. ते नाक नाही, असणारा चंद्र सूर्याचं वास्तव्यच त्या ठिकाणी आहे की काय. हे सुंदर नाशिका पाहून चंद्र सूर्याला सुद्धा हेवा त्या ठिकाणी वाटला आणि त्या बाळाच्या नाशिकेवर येऊन त्या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण केलं की काय असं त्या ठिकाणी वासू लागलं. भाळ विशाळ कबरी भार पुरवरती गटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदयाला वाटत असे. डोक्या असणारं भाळ विस्तीर्ण असणारं कपाळ त्या ठिकाणी होतं. असणारे कुरळी केस डोक्यावर त्या ठिकाणी होते. पिंगटाकार असणारे केस त्या ठिकाणी होते. असं असणारा सर्व ईश्वर असणारा त्या ठिकाणी बाळ आज उदयाला आला की काय असं त्या ठिकाणी आणि वाटत होतं. 12 वर्ष अलौकिक सर्व गुणी पाता बालक सरस्वतीने बाळी देख दर्जते लावित हे. मग एवढं सुंदर बाळ आहे. असणाऱ्या सरस्वतीच्या समोर गौरीच्या ढिगातून असणाऱ्या बाळाला बाहेर त्या ठिकाणी काढलं. सरस्वतीनं बघितलं गेलं आणि कपाळ बनवून घेतलं. काय करावं म्हणले, एवढं सुंदर बाळ आपल्या नशिबात त्या ठिकाणी होतं. पण काय करावं म्हणजे आपण टाकून दिलं. कपाळावर हात मारून स्वतःला दोष त्या ठिकाणी देऊ लागली. मनात म्हणे ती गोरटी आजनी मीच करंटी ऐसा पुत्र माझी पोटी येता दैव उच्छेदिला. काय करावं मनात म्हणू लागली. मीच असणारे फुटक्या कपाळाचे म्हणजे त्या ठिकाणी झाले. माझंच नशीब म्हणजे आज फुटकं त्या ठिकाणी होतं. एवढा सुंदर मुलगा माझ्या पोटी जन्माला त्या ठिकाणी येत होता. पण दैवच म्हणजे पलटलं गेलं आणि अदैवाची संगत त्या ठिकाणी लावले. दारात चालून आलेलं धन म्हणजे मी लवंडलं. चित्ती उडवणी परमतन मळाने दाटले अपार जळ मोहे करपे दया कमळ वृंदन संवाद अनुवादी. मग असणाऱ्या चित्ताच्या ठिकाणी काळजी लागली गेली. एवढं सुंदर बाळ आहे. आज आपण त्या ठिकाणी गौरीच्या ठिकाणी टाकून त्या ठिकाणी दिलं. विश्वास त्या ठिकाणी ठेवला नाही. चित्ताच्या ठिकाणी तळमळ त्या ठिकाणी लागले.
डोळ्यातून दुःख अश्रू त्या ठिकाणी वाहू लागले. त्या बाळाविषयी असणारा मोह त्या ठिकाणी उपजला गेला आणि असणारा त्या ठिकाणी बाळाचा आठव करून रडू लागली. हे पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे खेद का हो करीसी व्यर्थ तुझा नव्हता तो सूत प्राप्त कैसा होईल. लगेच मच्छिंद्रनाथाने सरस्वतीकडे बघितलं गेलं. डोळ्यातून दुःख अश्रू वाहू लागलेले आहेत. कपाळाला दोष त्या ठिकाणी देऊ लागली, नशिबाला दोष त्या ठिकाणी देऊ लागली, दैवाला नावं ठेवू लागली. हे मच्छिंद्रनाथाने बघितलं, सांगितलं आई आता काय उपयोग आहे का म्हणले रडून आणि पडून. म्हणले तुझ्या नशिबातच नव्हतं, हिरीतच नाही तर पावऱ्यात कुठनं म्हणले त्या ठिकाणी येणार आहे. तुझं नशीबच कोरडं सगळं म्हणजे ठक त्या ठिकाणी पडलेलं होतं, म्हणून तुझ्या नशिबाला हे बाळ लाभलं नाही. आता दुःख करून काय म्हणजे उपयोग नाही. अन्न योग श्वान पराचा बक्षितो भाग परी उलटोनी रस मार्ग श्वान दैवे विराजे. बघा म्हणले असणाऱ्या त्या ठिकाणी आपल्या असणाऱ्या नशिबात जर अन्न त्या ठिकाणी नसलं आणि दुसऱ्याच्या नशिबात जर त्या ठिकाणी असलं, आपण घरात शिळ राहिलं म्हणून बाहेर टाकायला जावं त्या ठिकाणी आणि पटकन एखाद्या कुत्र्यानं बघावं ते अन्न उचलून त्या ठिकाणी न्यावं, म्हणून त्या असणाऱ्या अन्नाचा असणारं दैव योगानं ते अन्न कुणाला मिळणार होतं? त्या कुत्र्याला मिळणार होतं. आपल्या नशिबात नव्हतं. आपल्या नशिबात नव्हतं म्हणून आपण टाकून गेलो आणि अचानक दैव योगानं त्या कुत्र्याला ते अन्न त्या ठिकाणी प्राप्त झालं. म्हणून म्हणजे त्या असणारं आपण टाकलं चांगलं होतं, त्या कुत्र्यानं खाल्ल्यावर पुन्हा म्हणायचं अजून 2 जण जगली असती, कशाला बाहेर त्या ठिकाणी टाकलं, असा विचार करण्यात काही उपयोग नाही. ज्याच्या नशिबात जेवढा आहे तेवढंच त्याला त्या ठिकाणी मिळतं. विनाकारण व्यर्थ दुःख विचार म्हणजे करू नका. न्याय मूर्ती म्हणत विभाग नसे आहे सासूत आता शोक करसी काय व्यर्थ तपशाप विभाग मिरवीसी. मग त्या ठिकाणी म्हणले आता काय म्हणजे उपयोग म्हणजे त्या ठिकाणी नाही. म्हणजे आता एवढा खेद आणि एवढं दुःख करून काय म्हणजे आता उपयोग नाही. म्हणजे सगळा भाग म्हणजे संपला तुझा आता. म्हणून म्हणजे आता काय कर, जर तू असं त्या ठिकाणी रडत बसली दुःख करीत बसली तर मला आता दुसरा शाप म्हणजे तुला द्यावा लागल. तरी जा तू येथून नाग घेशील शापवानी माझा क्रोध प्रत्यक्ष अग्नि ब्रह्मादिकास हे ना. लगेच मच्छिंद्रनाथांनी सांगितलं असं जर म्हणजे रडायचं दुःख दाखवायचं सोंग जर त्या ठिकाणी केलं, मला जर राग आला तर ताडकन शाप देईन. म्हणले उठ म्हणजे तू लवकर म्हणजे माझ्या डोळ्यासमोर बाजूला जा, नाहीतर विनाकारण म्हणजे माझा कोप त्या ठिकाणी झाला, माझा कोप रूपी अग्नी त्या ठिकाणी भडकला तर तुला शाप म्हणजे भोगावा लागल. ऐसी बोलीला क्रूर वार्ता सरस्वती पावली वय चित्ता मागे पाऊल ठेवली तत्वता निज सदना पातली. मच्छिंद्रनाथांनी सांगितलं तर दुःख रडत म्हणजे माझ्या समोर त्या ठिकाणी बसू नको, उठ निघून जा नाही तर शापाला सामोरं म्हणजे जावं लागल. हे मच्छिंद्रनाथ रागावल्याचं असणारं सरस्वतीनं बघितलं गेलं. मच्छिंद्रनाथाला कळलं नाही, हळूच मागचा पाय माग सरला, हळूहळू माग सरकलीन दहाडकडनं दोन टोकून आपल्या घरी निघून गेली. इकडे गोरक्षनाथ येऊन वंदिले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपितसे. लगेच असणाऱ्या गोवराच्या ढिगातून बाहेर आलेल्या बालतनू असणाऱ्या गोरक्षाने मच्छिंद्रनाथाला पाहिलं, हे माझे सद्गुरू आहे, सद्गुरूंनी मला असणारी त्या ठिकाणी वाट दाखवली, सद्गुरूंनी असणारी आणि मला बाहेर त्या ठिकाणी काढलं. बाहेर आल्याबरोबर मच्छिंद्रनाथाच्या असणाऱ्या चरणावर नतमस्तक त्या ठिकाणी झाले. असणाऱ्या गोरक्षाच्या मस्तकावर असणारा वरदहस्त हस्त कृपेचा वरदहस्त मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी ठेवला गेला आणि मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला अजून नाथ झालेला नाही, गोरक्षाला असणारा अनुग्रह म्हणजे त्या ठिकाणी दिला.